तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे। उदाहरणार्थ 24व्या हप्त्याचं वितरण कधी होणार, त्यासोबत मानधनात वाढी संदर्भात सुद्धा अपडेट येत आहे। तर नेमकी ती काय अपडेट आहे, कारण प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या बातम्या येत आहे। तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होईल आणि त्या संदर्भातला GR कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्या ताईंना सध्या प्रतीक्षा आहे 24व्या हप्ते वितरणाची, म्हणजेच जूनचा हप्ता अजून येणे बाकी आहे। आज 8 जुलै आहे, जवळपास आठवडा समाप्त झालेला आहे, दुसऱ्या महिन्याचा आठवडा समाप्त झालेला आहे। आणि अशी माहिती समोर येत होती की पहिल्या आठवड्यात वितरणासंदर्भात अपडेट येईल, पण आतापर्यंत कसलीही अपडेट ही आलेली नाही। शक्यतोवर या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला GR आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे, म्हणजे वितरण हे या आठवड्यात तरी होईल। नेहमीप्रमाणे वितरण हे दुसऱ्या आठवड्यात होत असते, पण दुसऱ्या आठवड्यात जर वितरण व्हायचं असेल तर या संदर्भातला GR येणं आज अपेक्षित आहे, किंवा आज जर GR आला नाही तर मग तुमचं वितरण हे पुन्हा लांबणीवर जाणार आहे। मानधन वाढी संदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे। म्हणजे पंतप्रधान सल्लागार समितीने अशी शिफारस केली असल्याची माहिती समोर येत आहे। वाढत्या महागाईनुसार लाडक्या बहिणींच्या मानधनात सुद्धा वाढ करावी अशी शिफारस त्या आयोगाने दिलेली आहे। म्हणजेच वाढत्या महागाईनुसार लाडकी बहीण योजनेच्या मानधनात सुद्धा वाढ करावी अशी शिफारस त्यात केलेली आहे। तर यावर राज्य सरकार लवकरच काही ना काही उपाययोजना करतील आणि लाडक्या बहिणींना मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे। तर ही वाढ तुम्हाला पुढच्या महिन्यापासून किंवा पुढचे 2-3 महिने या वाढीसाठी तुम्हाला लागू शकतात आणि त्यावर लवकरच सरकार काहीतरी निर्णय घेणार आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न की वितरण कधीपर्यंत होणार। तर वितरणासंदर्भात आज किंवा उद्या या 2 दिवसात जर GR प्रसिद्ध झाला तर मग लगेच म्हणजे तुमचं ते 2-3 दिवस त्याची प्रोसेस असते आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या वितरणासंदर्भात सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करतात आणि वितरणाला सुरुवात होते। वितरण हे नेहमीप्रमाणे 4 ते 5 दिवस वितरण हे चालत असते, त्यामुळे यावेळेसचं वितरण सुद्धा संभाव्य तारखा वेगवेगळ्या समोर येत आहे, पण 12 ते 15 तारखेच्या दरम्यान वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। आणि यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते सुरळीत मिळाले असतील अशा सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे। या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।